नांदेडमध्ये सकल ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ बैठक पार पडली आणि 6 ठराव पारित झाले. काय सांगाल? हे नक्कीच प्राध्यापक मनोहरराव धोंडे यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या अध्यक्षतेखाली काल त्या ठिकाणी सकल ओबीसी समाजाची एक सभा झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात बोगस ओबीसींना शिरकाव करण्यापासून थांबविण्याकरता जे 6 ठराव त्यांनी पारित केले, त्या सर्व 6 ठरावाचं मी स्वागत करतो आणि प्राध्यापक मनोहर धोंडे यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचं एक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन ते पुढे आलेले आहेत. त्यांनी जे ठराव पारित केलेले आहेत त्यामध्ये पहिला ठराव त्यांनी अशा प्रकारे पारित केला की कुठल्याही राजकीय पक्षाने बोगस ओबीसीला उमेदवार देऊ नये. त्यांच्या या मागणीशी आणि त्यांच्या या मताशी मी 100% सहमत आहे. दुसरा ठराव त्यांनी केलेला आहे की मतदारांनी बोगस ओबीसीला मतदान करू नये. या ठरावाशी सुद्धा मी सहमत आहे. त्यानंतर त्यांनी ठराव केला की ओरिजिनल ओबीसींना मतदान करावं. याही मताशी मी सहमत आहे. आणि त्यांनी नंतर जो महत्त्वाचा ठराव त्यांनी पास केलेला आहे की एखाद्या व्यक्तीने बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळविले असेल तर त्याची जात प्रमाणपत्र जात पडताळणी, ज्याला आम्ही व्हॅलिडिटी म्हणतो, याची फाईल माहितीच्या अधिकारात मिळवावी आणि त्यांच्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याकडे किंवा न्यायालयात जाऊन तशा प्रकारची मागणी करावी की ते प्रमाणपत्र रद्द करावं. जर ज्या माहितीच्या आधारे त्यांनी ते प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी मिळवली असेल ती जर खरंच चुकीची असेल तर प्रमाणपत्र रद्द करण्याची तरतूद कायद्यामध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि म्हणून फार पॉझिटिव्ह असे ठराव या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. कारण हे जे काम त्यांनी म्हटलेलं आहे हे काम बाहेरचे नेते करू शकत नाही, स्थानिक पातळीवरचे लोकच करू शकतात. आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या ओबीसी लोकांनी जर अशा प्रकारची सकारात्मक भूमिका घेतली की त्यांना गावातल्याच माणसाला माहीत असू शकते, पंचायत समिती क्षेत्रातील लोकांना माहीत असू शकते की ज्या व्यक्तीला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे ती व्यक्ती खरंच ओबीसी आहे किंवा नाही, ज्या जातीचं त्यांनी प्रमाणपत्र मिळवलं आहे त्या जातीचा तो आहे किंवा नाही. आता माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितींनी ज्या नोंदी शोधल्या होत्या त्या नोंदी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवरती पूर्ण यादी लावण्यात आलेली आहे. ती यादीसुद्धा त्यांनी बघावी आणि ज्या ज्या व्यक्तीबद्दल त्या गावातील लोकांना, त्या पंचायत समितीतील लोकांना, त्या जिल्हा परिषदेतील लोकांना शंका येते त्यांनी तशा प्रकारचा अर्ज जिल्हाधिकारी किंवा आयुक्तालय यांच्याकडे करून ही व्यक्ती बोगस आहे यांचे माहितीच्या अधिकारामध्ये कागदपत्र आम्हाला देण्यात यावे. जर 1967 पूर्वीची नोंद त्याचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर असेल त्याला बोगस म्हणता येणार नाही. परंतु 1967च्या पूर्वीच्या पुराव्यावर तशा प्रकारची नोंद नसेल तर तो खरंच बोगस ओबीसी आहे. आणि अशा बोगस ओबीसीच्या विरोधात स्थानिक ओबीसी कार्यकर्त्यांनी पुढे येऊन त्याचं प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई जर त्यांनी सुरू केली तर मी त्याचं स्वागत करीन. परंतु ज्यांच्या खरंच नोंदी आहे त्यांना बोगस म्हणू असा लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम कोणी करू नये. अशाकरता स्थानिक लोकांनी पुढाकार घ्यावा आणि काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते समाजापुढे आणावं. पण त्याच वेळेस या सर्व ओबीसींना माझं एक निवेदन राहील की हे सर्व करत असताना सरकारकडे मी तर मागणी केलेलीच आहे, सरकारकडे सर्वांनी मिळून मागणी करावी की जो कोणी ओबीसी उमेदवार आपला अर्ज सादर करत असेल, उमेदवारी अर्ज सादर करत, त्या व्यक्तीकडे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असणं हे अनिवार्य करावं. जर व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नसेल तर त्याला नामांकन अर्ज भरू देऊ नये, तसं त्याला मनाई करावी. याकरता सरकारने ज्या मराठवाड्यामध्ये हा प्रश्न सुरू आहे तिथे व्हॅलिडिटी कमीत कमी दिवसामध्ये तात्काळ देण्याकरता जी काही यंत्रणा उभी करायची असेल ती यंत्रणा उभी करावी. परंतु ज्या व्यक्तीकडे व्हॅलिडिटी नाही त्याला उमेदवारी अर्ज भरू देऊ नये
अशा प्रकारची मागणी जर संपूर्ण महाराष्ट्रातनं आली तर लोकांच्या मनातील शंका कुशंका दूर झाल्याशिवाय राहणार नाही.